हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यातील 2 गुप्त नवरात्री असतात तर 2 प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात. प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे 2 प्रकार असतात. यातील शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेध लागते ते नवरात्रीचे. या काळात नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. अर्थात यावेळी कलश स्थापना करण्याची परंपरा आहे. कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कलश पहिल्या दिवसांपासून ते 9व्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो. त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो. परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना, नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते? जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर. नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते? हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी, देवताचा वास असतो. नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. या कलशाची स्थापना करताना सर्व देवी, देवतांना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे. कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो असे म्हटले जाते. तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. कलश स्थापना कशी करायची? 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा वापर करू शकत. सर्वप्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करा. यानंतर पाट किंवा चौरंगावर कुंकूने स्वस्तिक बनवून कलश स्थापित करा. पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढा. कलशात आंब्याचे पान ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे. एक सुपारी, काही नाणी, तांदूळ, दुर्वा, हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे. कलशाचा 8ही बाजूने हळदी, कुंकवाची बोटे ओढा. कलशाच्या वर नारळ लाल कापडाने गुंडाळून ठेवा. तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचे टाक किंवा मूर्ती तांब्यात ठेवा. कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केले जाते. कलशाची स्थापना केल्यानंतर माँ शैलपुत्रीची पूजा करा. हातात लाल फुले व तांदूळ घेऊन माँ शैलपुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करा. माँ शैलपुत्रीचा भोग गाईच्या तुपापासून बनवावा. केवळ गाईचे तूप अर्पण केल्याने रोग आणि समस्यांपासून मुक्ती मिळते. पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, नागलीची पाने, सुपारी, नारळ, दुर्वा, 5 फळे, कापसाची वात, चौरंग, तांदूळ, हळकुंड, देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो. ज्वारी किंवा गहू किंवा 7 वेगवेगळे धान्य, मूग, मसूर, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तांदूळ, देवीची ओटी, अखंड नंदादीप. निरांजन, कापूर, उदबत्ती, धूपबत्ती, नैवेद्य. घटस्थापना पूजाविधी: आपल्या कुलदेवाचा किंवा नित्य पूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करून त्यावर शुद्धोदकाने भरलेल्या वा वारळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणीची माती आणून 7 प्रकारची धान्ये पेरतात किंवा ज्वारी, गहू घालतात. कलशाची स्थापना करून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तदभावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात. ही पहिल्या दिवशी करून 9 दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो. वेदांची प्रार्थना: वेदीला हात लावून मंत्र म्हणावा. मही देव पृथ्वीच न इम यज्ञ मिमिक्षताम पिपृतांनो भरिंबी. कलश स्थापना: आकलशेषु धावती पवित्रे परिशिच्यते उक्थैर्यंशु वर्धते. कलशात पाणी घालावे. इम्मे गंगे यमुने, इम्मे गंगे यमुने सरस्वती. शुतुद्री स्तोम सचता परुषण्या असिज्ञा मरुदुरुदे वितस्तैर्जिकीय शृणृह्या सुषोम्या. कलशात गंध घालणे. गंधद्वारा दुराधर्षा नित्यपुष्टा करिषणीम. ईश्वर्य सर्व भूताना तामिह पहवे श्रियम. हळद, आंबे, हळद, नागरमोथा इत्यादी औषधी घालावी. शक्य तितक्या औषधी कलशात घालून मंत्र म्हणावा. या औषधी पूर्वा जाता देवेभ्य स्त्रियुग पुरा मनैनु वभृणामह गुवंक शतधामानी सप्तच. दुर्वा घालणे. पुढील मंत्र म्हणून कलशात दुर्वा घालाव्या. कांडात प्ररोहंती परुषः परुषस्परी. एवानो दुर्वे प्रतनु सहस्त्रेण शतेंच. कलशावर ठेवणे.
पुढील मंत्र म्हणून पल्लव ठेवावा. अश्वत्थेव निषदन पर्णे वसतिष्कृता गोभाजित किलासथ यत्सवनथ पुरुष मृत्तिका अर्थात माती कलाशात घालणे. स्योना पृथ्वी भवानृक्षरानी वेशवी यच्छान शर्मस प्रथ 2 सुपाऱ्या घालत हे मंत्र म्हणावं. या फलिनिर्या अफला पुष्पायाश पुष्पिणी बृहस्पती प्रसूतास्ता नो मुंचन्त्व हसः पंचरत्ने किंवा तदभावी तांब्याची 5 नाणी घालणे. ही घालताना पुढील मंत्र म्हणावा. सहिरत्नांनी दाशुषे सुवाती सविता भग त भाग चित्रमीमहे सोन्याचे व रुपयांचे नाणे घालणे. हिरण्य रूप सहिरण्य समहग पानपाचे दुहिरण्य वर्ण हिरण्यात परियोनर्निषद्या हिरण्य दाददत्त्यन्नमस्मयी गंध फूल अक्षता हळद कंकोण आणि पंचामृत घालणे. हे सर्व पदार्थ घालताना मंत्र म्हणावा. युवा सुवासाक परिवित आगात सौश्रेयान भवती जायमान तधीरास कवय उन्नयती स्वाद्यो 3 मनसा देवयंत. पूर्णपात्र म्हणजे ताम्हणात तांदूळ भरून ते पात्र कलशावर ठेवणे. हे ठेवताना मंत्र म्हणावा. पूर्णादर्वी परापत सुपूर्णा पुनरापत वसने विक्रीणा वहाईश्मूर्त शतक्रतो. याप्रमाणे कलश स्थापना झाल्यावर त्या कलशावर कुंकवाने अष्टदल काढावे आणि श्रीवरुणाय नम सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्प समर्पयामी असे म्हणून त्या घटाला गंध फूल अक्षता वहाव्या. यानंतर त्या पूर्णपात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवाची मूर्ती ठेवावी. तसे शक्य नसल्यास त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवतास्थापन पूर्ण झाले. अंकुरारोपण घटस्थापना झाल्यावर त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरावी आणि त्या मातीत नवधान्य, भात, गहू, जोंधळे, मका, मूग, हरभरे इत्यादी परावे आणि पुन्हा माती पसरवावी. यावेळी म्हणवाचे मंत्र. स्योना पृथ्वी भवानृक्षर निवेशनी यच्छान शर्म सप्रथा येन तो काय तनयाय धान्य बीज वहद्वे आक्षित अस्मभ्य तद्दत्तन यद्वैमहे राधो विश्वासु सौभागम पर्जन्याय प्रगायत दिवसपुत्राय मिळुषे स नोयवसमिच्छतु वर्षतु ते विभावरी दिवो अभ्रस्य विद्युत रोहंतु सर्व बीजान्य ब्रह्मविशो जही. हे मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. अंकुर पिवळा येण्यासाठी हळदीचे पाणी करून शिंपणे किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालून नंतर रुजत घालावे. घट प्रार्थना. धान्य रुजत घातल्यावर घट प्रार्थना करताना म्हणावयाचे मंत्र. देवदानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नौसी तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयं त्वत्तोय सर्वतीर्थानि देवा सर्वे त्वयि स्थिता त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणा प्रतिष्ठता शिव स्वयत्वमेवासि विष्णुस्त्वत्स प्रजापतिः आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवाः सपैतृकाः त्वयि तिष्ठन्ति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः त्वत्प्रसादादिमय यज्ञ कर्तुमि हे जलोद्भव सान्निध्य कुरु मे देव प्रसन्न भव सर्वदा आगच्छ वरदे देवी दैत्यर्दनिषुदनी पूजागृहाण सुमुखी नमस्ते शंकरप्रिये सर्वतीर्थमय वारी सर्वदेव समंतिम इम घट समागच्छ सानिध्यमी कल्पया. घटस्थापना केल्यावर 9 दिवस कलशावर माळ बांधतात. दररोज एक माळ बांधायची आहे. दररोज देवीची आरती करावी आणि कुटुंबात सर्वांचे मंगल होवो अशी कामना करावी.